आपली बुद्धी आणि त्याच्याही बुद्धीच्याही पलीकडे आपला जीवच. आपल्या सगळ्या शरीराचा राजा कोण आहे? आपला जीव आहे. पण राजा असूनही तो झाला गुलाम. तसं आता हे म्हणतात आपण काही चपराशी आहे, पण आजकालचा जमाना असा आहे, आपला जीवही आपल्या मायेमध्ये बसून गुलाम होऊन गेलेला आहे. त्यांनी सगळ्या इंद्रियांवर, मनावर, बुद्धीवर राज्य चालवायचं सोडून तो त्यांच्या अधीन होऊन गेलेला आहे, आपला जीव. म्हणूनच जीवनामध्ये दुःख आहे, कारण इंद्रिय, मन, बुद्धी यांना ताब्यात ठेवून त्यांच्यावर कंट्रोल ठेवायचं काम असते. त्यांच्यावर काय म्हणतात त्याला, घरामध्ये आपण म्हणतो ना कर्ता पुरुष घरामध्ये असतो, मग त्याचं काम असतं की सगळ्यांना आपल्या ताब्यात ठेवून त्या पद्धतीने सगळ्यांना वागायला लावणं. त्याचा धाक असला पाहिजे घरातला कर्ता पुरुषाचा. धाक म्हणजे असा धाक नाही की भीतीयुक्त धाक नाही, आदरयुक्त भीती. आदरयुक्त भीती पाहिजे आपल्याला. कुठलाही आपल्या घरचा श्रेष्ठ आपल्या घरातली जी व्यक्ती असते तिच्याबद्दल आपल्याला आदरयुक्त भीती पाहिजे असते. पण आजकाल तसा आदर तर कुठे राहिलेलाच नाही. मोठ्यांच्या बद्दल आदर नाही, प्रेम नाही. लोकांना छोट्या छोट्या प्रश्न पडतात. परवा आता यांच्याकडे काल एक तो आले होते एक जण प्रश्न विचारायला. मला वाटलं एवढे कोणते कोण प्रश्न विचारेल बाबा, आता मला काही विचारायचं आहे म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी विचारतो, विचारा म्हटलं. तर मुलांनी आई वडिलांची काय म्हणजे सेवा करायची की नाही, आई वडिलांना सांभाळायचं की नाही, हा काही प्रश्न आहे का बरं? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखा वेळ आली आज की त्याही प्रश्नाचं उत्तर आज देता येत नाही आपल्या. मुलांनी आई वडिलांना सांभाळायचं का, मुलींनी जन्म घ्यायचा का, असे त्याचे प्रश्न होते. तुमचं मत काय याच्यावर? आता ह्या प्रश्नांमध्ये विचारण्यासारखं काहीच नाही. परमेश्वर जे आम्हाला देतो आमच्या जीवनामध्ये, जेही दान देतो, कालच सांगितलं की आमच्या जीवनामध्ये सगळं जे काही चालते ते त्याच्या आज्ञेने चालते. पण ही आमची चूक आहे की आम्ही म्हणतो मी हे करतो, मी ते करतो, मी अमुक करतो, मी ढमुक करतो. ही आम्हाला आमचा हाच अज्ञान आहे आमचं की मला असं वाटतं की जीवन जगायला आल्यावर मी सगळं करतो. मी घर चालवतो, मी संसार चालवतो, मी शरीर चालवतो, मी दुनिया चालवतो, मी अमुक चालवतो, मी तमुक चालवतो, असं माणसाला वाटत असते. पण कालही तुम्हाला सांगितलं की जे काही करता करवित आहे तो परमेश्वर आहे. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आमचं जीवन चालत असते. त्याच्या आज्ञेशिवाय इकडचं पान तिकडे आलू शकत नाही. फक्त हा मीपणाच माणसाला सगळ्या गोष्टीमध्ये माणसाला दुःख दिलंय, ते मीपणाने. त्याच्या आज्ञेशिवाय काही होऊ शकत नाही. मग तसंच संसार आहे, लग्न आहे, जीवन आहे, मुलं बाळ आहे, सगळं आहे. असं वाटतं मी मुलाबाळांना जन्म दिला, मी अमुक केलं, पण त्याच्या इच्छेशिवाय मुलाबाळांचा जन्म सुद्धा होऊ शकत नाही. जे काही घडते, जो काही जन्म मृत्यू जे मिळते ते आमच्या कर्माप्रमाणे असते. जसं आम्ही या जन्मात कर्म केलं त्या कर्माप्रमाणे आम्हाला पुढचा जन्म असतो. कालच सांगितलंय. पण कर्माप्रमाणे जन्म मिळाल्यानंतर जर योगाने जर आम्हाला कर्म जे असेल, आम्हाला जन्म म्हणजे शिक्षा, कुठलाही असू दे मग तो जन्म, किडामुंगीपासून तर माणसाचा असू दे की राजाचा असू दे की कोणाचा, जन्म म्हणजे आम्हाला परमेश्वराने भोगायला पाठवलेली शिक्षा. आम्ही चुका करतो म्हणून मग आम्हाला त्या शिक्षा भोगण्यासाठी, त्या चुकीची शिक्षा भोगण्यासाठी परमेश्वर आम्हाला जन्म देतो. आता तुमची शिक्षा कशी आहे तशा पद्धतीने. मग एखाद्याला सोन्याच्या हातकड्या असतील, एखाद्याला चांदीच्या असतील, एखाद्याला लोखंडाच्या असतील, एखाद्याला दोऱ्याच्या असतील, पण हातकड्या त्या आहेतच. म्हणूनच राजापासून रंकापर्यंत जेही जन्माला आले जीव आहे त्यांना इथे शिक्षाच भोगायची आहे आपण मागच्या केलेल्या कर्माची. पण शिक्षा भोगायला आल्यानंतर जर आम्ही आमचं जीवन इथे उत्तम पद्धतीने ठेवलं, शिक्षा कमी व्हावी असं जर आम्हाला वाटत असेल तर आमचं आचरण चांगलं असलं पाहिजे, आमचं आचरण उत्तम असलं पाहिजे. पण इथे आल्यानंतर उत्तम आचरण असण्यापेक्षा उन्मत्तपणाने आम्ही वागतो, अहंकाराने आम्ही वागतो. शिक्षा झाली, जीवन म्हणजे शिक्षा हेच आम्हाला कळत नाही. आम्हाला वाटते संसार म्हणजे स्वर्ग, संसारमध्ये सगळं आम्ही जन्माला आलो, आता इथे अमरपट्टा घेऊन आलो आहे. आणि मग त्या अमरपट्टा घेऊन आलो या अहंकारामध्ये आम्ही जसं म्हटलं तसं मनाला वाढेल तसं आम्ही वागत असतो. वास्तविक आता मनाला पटेल असं न वागता परमेश्वराला पटेल असं आम्हाला जीवनामध्ये वागलं आम्ही तर परमेश्वर आमची शिक्षा कमी करतो, आमचं दुःख कमी करतो आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला आनंद देतो.
पण आम्ही वागतो चुकीचं. आई वडिलांची सेवा करावी का हा प्रश्न आजच्या युगामध्ये माणसाच्या मनामध्ये यायला लागल्यानंतर आणखीन कुठल्या रसातळाला आम्ही जायचं राहिलंय. आई वडिलांची सेवा करणं हे मुलांचं कर्तव्यच असते आणि ते त्यांनी व्यवस्थित पार पाडलंच पाहिजे. आई वडिलांची जर सेवा नाही करणार तर आणखीन मग काय कराल? जगाची सेवा कराल पण आई वडिलांची सेवा करणार नाही तर तुमचं सगळं जीवन व्यर्थ आहे. म्हणून आई वडिलांची पण सेवा करायची का त्याचा प्रश्न होता. त्याला त्यावेळेला द्यायचं ते उत्तर दिलेलं आहे. सत्संगाच्या माध्यमातून मी नेहमी सांगते की ज्या आई वडिलांच्यामुळे आम्हाला जीवन मिळतं, ज्या आई वडिलांच्यामुळे आम्हाला सगळं जगता येतं, ज्यांच्या संस्कारामुळे आम्ही घडतो, त्या आई वडिलांची सेवा जर आम्ही केली नाही तर आम्ही आमच्या कर्तव्याला चुकणंच आहे. जन्माला आल्यानंतर आई वडिलांची सेवा करणं हे सुद्धा आमचं कर्तव्यच आहे. आणि जे काही करायचंय जीवनाला आल्यानंतर कर्म करावं लागेल. जीवाला जन्माला आल्यानंतर जगावं लागेल. म्हणजे जगणं जे आहे ते आनंदाने असावं. जे भोग मला भोगायचे ते आनंदाने भोगावे. जे कर्म मला करायचंय वाट्याला आलेलं ते आनंदाने करावं. आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद मानून जगणं हे महत्वाचं असते. पण आम्ही सगळ्या वेळेला जगत असतो ते रडत पडत किरकिर करत जगत असतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये आनंद येत नाही. आमच्या जीवनामध्ये येत असते ती कटकटच येत असते. त्या कटकटीला आधार आमच्या जीवनामध्ये कटकटीला येण्याचं आमंत्रण आम्ही स्वतः देत असतो. कारण जशी निर्मिती असेल तशा पद्धतीने जसं आम्ही पेरत असतो तशी निर्मिती होत असते, तसं उगवत असते. आज आता इथे सत्संग आहे मग वातावरण निर्मितीची फार गरज असते. सत्संग आहे म्हणताना एकदम मन आनंदी झालं. त्यांनी सगळ्या भक्त येणार म्हणून आनंदाने सगळं स्वच्छता केली, सगळं केलं. मग सत्संगाच्यासाठी आल्यानंतर सुद्धा तिथे सगळं आपल्याला त्या पद्धतीचं वातावरण दिसलं तर सत्संग होईल. आज तुम्ही सत्संग आल्याने ते भांडणं केले असं होऊ शकेल का? मनाची तयारी कशी आहे की मनाला माहिती आम्ही सत्संगाला चाललोय, त्या मनामध्ये आम्ही तसं बिंबवलेलं आहे मला सत्संगात जायचं. मग मनातला आनंद, मनातली ओढ, बाकीच्या सगळ्या मनातले बाकी विषय सगळे बाजूला सोडून संसारातले आम्ही आज इथे आलो. कोणी कुठून आलं. पण येताना मनामध्ये शुद्ध भावना होती की चला काल भवानीला होता, आज बोरगावला आहे सत्संग, आम्हाला जवळ पडते, आम्ही निदान इथे जाऊ तरी. पण येताना भावना किती चांगली होती. सत्संगाला जायचं भावना कशी असते? सगळ्यांची भावना जिथूनही आले असतील त्यांची भावना हीच आहे की आम्हाला सत्संगाला जायचंय, आम्हाला 2 शब्द कानावर ऐकायचे आहेत. तर ती तयारी करावी लागते. आमच्या घरात जर आनंद आणायचा असेल तर आम्हाला सदैव तशीच तयारी ठेवावी लागते. तुम्ही ज्याच्या स्वागताची तयारी कराल तो तुमच्याकडे आल्यानंतर मग ती स्वागतातली तुम्ही केलेली तयारी कशी आहे पाहून त्या पद्धतीने त्याला आणखीन आनंद होईल आणि मग तुम्हाला दसपट मिळत असते. मग सत्संगाच्या माध्यमातून आले, सत्संग आहे तर त्या पद्धतीचं मंगलमय पवित्र वातावरण सुद्धा आहे. आणि म्हणूनच त्या मंगलमय पवित्र वातावरणामध्ये मन सुद्धा तेवढंच पवित्र राहते. एरवी इकडे तिकडे भटकणारं आमचं मन, एरवी चिंता काळजी करणार आमचं मन, कोण काय करते कोण काय बोलते, ह्यानी काय म्हटलं त्यानी काय म्हटलं ह्याचा सतत विचार करणार आमचं मन. पण सत्संगाचा महिमा, कालच म्हटलं की सत्संगाचा महिमा ऐका. आमच्या गावात आमच्या आजूबाजूला ते वातावरण निर्मिती झालेली आहे. 8 दिवसापासून आमच्या मनामध्ये सतत जप असतो. आमच्या गावात ताई येणार आहे, आमच्या गावात दादाजींची आरती होणार आहे, आमच्या गावात सत्संग आहे. 8 दिवसापासून मनाची तयारी त्या पद्धतीने होते. सगळे हैवेद्य आम्ही विसरतो, सगळं काही विसरतो आणि मग आतुरतेने आम्ही त्या क्षणाची वाट पाहतो. आणि तो क्षण जीवनात आल्यानंतरही तो जो आनंद आम्हाला सत्संगाच्या माध्यमातून मिळतो त्याच्यातून मग आमच्या जीवनामध्ये ओढ लागते, आनंद मिळतो आणि मग अशा प्रकारे आनंदाचा पुरवठा आमच्या जीवनामध्ये आम्हाला होत राहतो. मग तशाच पद्धतीने माझ्या जीवनामध्ये सुख दुःख हे माणसाच्या जीवनामध्ये आहेच, पण जीवनामध्ये आनंदाचे जे क्षण असतात ते आम्हाला वेचायचे असतात. दुःखाच्या त्याच्यामध्ये आम्ही एवढे गुरफटलेले असतो की आमच्या जीवनामध्ये कैक आनंदाचे क्षण रोजच येतात पण त्याच्याकडे आमचं लक्षच नसते. कारण आम्ही दुःखाचे क्षण जास्ती लक्षात ठेवतो, दुःखाचेच क्षण आम्ही जास्ती वेचत राहतो. जन्माला आल्यानंतर जगायचंय ते आनंदाने जगा, आपलं कर्तव्य करायचंय तर रडत पडत जर केलं तर त्याच्यातून माणसाला त्रास होतो. स्वयंपाक रोजचा करायचाच आहे
मग तो काही चुकणार नाहीये, तुम्ही काही म्हणता तरी तो चुकणार नाहीये. तुम्हाला स्वयंपाक चुकणार नाही, तुम्हाला शेतीतली कामं चुकणार नाही, काहीच चुकणार नाही. मग आता वैताग घेऊन जर कामं कराल तर त्या कामामध्ये आम्हाला आनंद मिळणार नाही, त्या दिवशी पूर्ण काम नासून जाईल, बिघडून जाईल. स्वयंपाक करायचाच आहे, रोजचं माहिती आहे. मग रोज आदळआपट केली, कटकट केली, मला स्वयंपाक करावा लागतो, मला स्वयंपाक करावा लागतो, मला स्वयंपाक करावा लागतो, तर काही होईल का? आणि काय होणार आहे? आदळउपट केली तरी जेवण बनवावंच लागेल तुम्हाला, चुकणार तर नाहीये. मग जे काम करायचं आहे त्या कामाला आपण आनंदाचं जर स्वरूप दिलं, आनंदाने केलं की माझं हे कर्तव्य मला करायचंच आहे, मग आनंदाने केलं तर आपल्याला ते काम करण्यामध्ये सहजपणा असतो. ते काम कधी संपते कळणारही नाही, आनंद मिळेल. तेच जर चिडचिड करत आम्ही जर केलं तर आम्हाला स्वतःलाही त्रास असतो, आमचीच मनशांती ढळते आणि जीवनामध्ये अशांती येते. आणि बाकीच्यांनी वाटते की अरे यांना करायचं नाही तरी यांनी रागारागाने जेवण केलं, पण त्या जेवणारालाही संकोच असतो तिथे. आज स्वयंपाक रागाने झालेला, बाबा हिला आवडत नाही, कसं जेवावं? जेवणारही कानकोंडा होऊन जातो, त्यालाही संकोच वाटतो. मग करायचंच आहे ते, त्रास सहन करून केल्या जाताची तपश्चर्या आहे, ते सुखासुखी काहीच मिळत नाही. तुम्हाला जेवणाची ड्युटी परमेश्वराने दिली, जेही काही दिलंय ते परमेश्वराने आम्हाला ड्युटी नेमून दिलेली आहे, आमची शिक्षा परमेश्वराने नेमून दिली आहे. मग पुरुषाचा जन्म असू दे की स्त्रीचा जन्म असू दे, आम्ही काय कर्म केले त्या पद्धतीने जन्म मिळाला. आणि त्या जन्माला आल्यानंतर आमची शिक्षा हीच आहे की एखाद्याला स्वयंपाकाचं निमित्त दिलेलं आहे की तू स्वयंपाक करून तुझं मागच्या जन्मीचं काही केलेलं असेल ते पाप फेड, पण ते स्वयंपाक करण्याची शिक्षा आनंदाने कर. ते शिक्षा जर आम्ही करत सहन केली, आनंदाने जर केलं, तर आमच्या शिक्षेमध्ये थोडा आम्हाला सूट मिळते, कमी होऊन जाते शिक्षा. मग सुना चांगल्या मिळतात, मग सुनाच्या रूपाने आमच्या घरामध्ये मुलगीच येते. जर तुम्ही आयुष्यभर आपलं स्वयंपाकाचं संसाराचं काम जरी प्रामाणिकपणाने केलं, चिडचिड न करता, आणि ते काम करत असताना परमेश्वराचं स्मरण महत्वाचं असते, आम्ही त्याला विसरतो म्हणून दुःख आहे. कुठलंही जीवनामधलं कर्म करायचंय, संसारातलं कर्म करायचंय, पण ते कर्म करत असताना परमेश्वराचं स्मरण ठेवा, तर कुठलंही कर्म मग सत्कर्मच होते. पण जे काही वाट्याला आलेली आहे शिक्षा, ती आनंदाने भोगा, चिडचिड करून काही उपयोग नाही. आनंदाने ती शिक्षा भोगाल तर परमेश्वरालाच तुमच्यावर दया येते. तो म्हणतो अरे मी याला शिक्षा दिली आहे एवढी, पण यांनी तक्रार न करता आणि मलाही न विसरता याचं रोजचं काम व्यवस्थित करतोय. मग त्या परमेश्वराला दया येते आणि तो आमच्या जीवनामध्ये मग आनंद देतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंद मिळावा असं जर आम्हाला वाटत असेल, माझ्या घरामध्ये शांतता नांदावी असं वाटत असेल, माझ्या जीवनात आनंद नांदावा, घरात आनंद नांदावा असं जर मला वाटत असेल, तर निर्मिती त्या पद्धतीने पाहिजे. मी एकपट आनंद मी ठेवला तर 10 आनंद माझ्या जीवनामध्ये येतो. संसार आहे, तिथे नाना प्रकारचे स्वभाव असतात, नाना प्रकारचे कारण असतात. कधी काय कारण, कधी काय कारण, कधी काय कारण. पण ते कारण जरी असेल तरी त्या कारणाला भडकवण्यापेक्षा त्याला कारणाकडे थोडं दुर्लक्ष केलं, थोडं शांत केलं, प्रत्येकाने जर आपली चूक कबूल केली की ठीक आहे माझी पण चूक आहे. जे काही वातावरण अशांतीचं निर्माण झालेलं आहे, जे काही भेदभाव जीवनामध्ये निर्माण होतात, संसार असताना या गोष्टी चालणारच आहे, चुकणार नाहीयेत. कारण माणसाचा स्वभाव, माणसाचे विकार, माणसाचा अहंकार, चुकीच्या मार्गाने सदैव चुकीचेच विचार करत भटकणारं माणसाचं मन, चांगल्या विचाराचा असर त्या मनावर लवकर होत नाही, पण वाईटाचा असर फटकन होते, कारण जन्मजन्मांतरीपासून तेच करत आलेलं आहे. म्हणूनच चांगले विचार मनात ठेवणं, कुठेही कटकटी झाल्या, भांडणं झाले, सुनेशी झालं, आईशी झालं, आणखीन कोणाशी झालं भांडण, तर आम्ही दुसऱ्यांचे दोष शोधत झालो, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं म्हणून आज असं झालं. पण शांतपणाने विचार जर आम्ही करत बसलो, दादाजींच्या भक्तीमध्ये प्रामाणिकपणाने माझ्या मनालाच मला विचारायचं की तू कितपत योग्य आहे. तू जर योग्य आहे, समोरची व्यक्ती जर अयोग्य आहे, तर वाद तुझ्याकडून झाले का? आपण जर योग्य असेल तर तुमची योग्यता समोरच्या अयोग्य व्यक्तीला योग्य बनवत असते, मग वादाचं कारणच नसते काही. पण आम्ही नेहमी स्वतःच्या चुकांवर पांघरुण घालतो आणि दुसऱ्यांच्या चुका आम्ही पाहत राहतो.
आणि याच्यामुळे जीवनामध्ये आम्हाला प्रत्येक कर्म करत असताना प्रत्येकाच्या बद्दल आमच्या डोळ्यामध्ये, आमच्या मनामध्ये द्वेष भाव आणि मत्सरच असतो. आणि तो मत्सर आणि द्वेष, एखादी चांगली व्यक्ती आमच्या समोर एखाद्या वेळेस चांगली सुधरून जर एखादी व्यक्ती आमच्या समोर आली तरी पण मग आम्हाला असं वाटतं की ही व्यक्ती अशीच. म्हणूनच जीवनामध्ये जे जे संसारामध्ये पडून तुम्हाला कर्तव्य करायचंय, तुमच्या वाट्याला जे जे कर्तव्य आलं आहे ती परमेश्वराने तुम्हाला दिलेली शिक्षा आहे. तुम्हाला वाटते माझा संसार, तुम्हाला वाटते माझी बायको, तुम्हाला वाटते माझा मुलगा, तुम्हाला वाटते माझे नाते, या नात्यांच्या माझ्यामध्ये फसल्यामुळेच राग आणि द्वेष निर्माण होतात. वास्तविकता मनामध्ये प्रेम निर्माण करायचं असेल तर मला त्या व्यक्तीबद्दल आपलेपणा वाटला पाहिजे, ती व्यक्ती मला माझी वाटली पाहिजे. जी व्यक्ती किंवा जी वस्तू सुद्धा, साधी एखादी वस्तू जरी मला माझी वाटली तर त्या वस्तूच्या बद्दल मनामध्ये एवढं प्रेम निर्माण होते की मग ती वस्तू हरवली तरी मी बेचैन होऊन जातो. मग ती वस्तू कुठली पण असू दे, एखादं घरातलं भांड का असेल ना तुमचं, साधा ग्लास जरी असेल घरातला, पण त्या घरातल्या त्या ग्लास मध्ये सुद्धा बायकांचं मन अडकलेलं असते. बायकांचं मन एखाद्या छोट्या चमच्यामध्ये सुद्धा अडकलेलं असते, कारण त्या वस्तूला माझं म्हणतात. आणि माझं पण जिथे निर्माण झालं तिथे मोह उत्पन्न झाला, तिथे प्रेमही उत्पन्न झालं. आणि मग घरामधली संसारातली एखादी एवढूसा चमचा जरी गेला तरी ते बाईच्या मनाला दुःख होतंय. चमचा गेला 4 दिवस तिच्या मनातून जात नाही. जिथे माझं आहे तिथे प्रेम आहे, आणि जिथे प्रेम आहे तिथे दुःख आहे, कारण हरवलं म्हणताना दुःख झालं. पण या संसारात माझं कोणीच नाहीये. संसारामध्ये माणूस प्रेमाचं पात्र बदलत राहतो, एका ठिकाणी त्याचं प्रेमाचं पात्रही एक नाहीये. लहानपणी मुलाला आई प्रिय असते, माझे एक मिनिट जरी आई त्याला आपल्या डोळ्यासमोर दिसली नाही तरी तो बेचैन होऊन जातो. तो मुलगा जसा जसा मोठा होतो तसा तसा मग मित्र परिवार अमकं याच्यात गुंतत जातो. तो मुलगा जसा मोठा होतो, कमावता तो त्याचं लग्न होते, मग आईवरचं प्रेम कमी होतं, बायकोवर प्रेम करायला लागतो. मग बायकोवर एवढं प्रेम करतो की मग त्याच्या पुढे आई त्याला नगण्य वाटते. ज्या आईने लहानाचं मोठं केलं, ज्या आईने त्याच्यासाठी कष्टा खाल्ल्या, ज्या आईने आपल्या मुलाची सगळी काळजी घेतली, तीच आई नंतर आम्हाला नकोशी वाटायला लागते. तीच आई आम्हाला आमची वैरी वाटायला लागते. कुठली पण आई आपल्या मुलाचं वाईट चिंतन कधीच करत नाही. मुलगा आईच्या बद्दल वाईट चिंतन करतो, मुलाला आईचा त्रास वाटतो, जाच वाटतो, पण कुठल्याच आईला आपल्या मुलाचा कधी जाच वाटतही नाही. तिला आपल्या मुलाचं दुःख व्हावं, आपल्या मुलाने किती मुलांनी तिला शिवे दिला तरी कुठलीच आई या जगात अशी जन्माला आलेली नाही की ती आपल्या मुलाला शाप देईल. मुलगा कसाही वागला तरी ती आई त्या मुलाला प्रेमच करत असते. आता मुलांना कधी कधी बोलता बोलता आपण म्हणतो की आई भेदभाव करते, तिला हा जवळचा तिला तो जवळचा, पण असं आईला कधीच नसते. असते का? तुम्ही पुष्कळ आया बसताय तिथे, वाटतं का तुम्हाला? तुमचं तुमच्या मुलांवर वेगवेगळं प्रेम आहे का? की सगळे सारखे आहेत तुम्हाला? बोला ना. भेदभाव करता का तुम्ही मुलांमध्ये? का ग निर्मला? भेदभाव करते 2 मुलांमध्ये 2 मुलींमध्ये करता तुम्ही? चकोरबाई बायाला वाटते बायाला, एका मुलाला जवळ धरते, एका मुलाला दूर देते, बायाला वाटते. म्हणजे आईला वाटते नाही, सुनाईला वाटते. हा ते सांग, मी सुनांचा विषय नाही, ते मी नंतर येते. आईला असं असते का कधी? नाही. आईला किती मोठे झाले तरी मुलं लहानच वाटत असतात. आईला एक मुलगा डॉक्टरही असेल तरी तेवढंच प्रेम असते, एक मुलगा भिकारी असेल तेवढीच प्रेम असते. पण उलट भिकारी मुलासाठी तिचं अंतःकरण जास्ती दुखते. प्रेम दोघांवरही असते, पण एक सुखात असतो म्हणून ती त्याची तेवढी काळजी करत नाही. एकाला थोडंसं सुख कमी मिळते म्हणून तिला काळजी असते, एवढंच. पण तिचं अंतःकरण दोघांसाठी सारखंच प्रेम असते. पण मुलांना असं वाटते की आईचं प्रेम आमच्यावर जास्ती, आमच्यावर जास्ती, पण असं होऊ शकत नाही. आई सगळ्यांवर प्रेम सारखंच करते,
पण मुलांना असं वाटत असते की आई त्याच्यावर प्रेम जास्ती करते आणि त्यांच्या बायका साथ देतात, हो हो तुमच्या आईचं तुमच्यावर प्रेमच नाही, की त्याच्यावरच जास्ती प्रेम करते. आणि तिथून मग घरामध्ये पुन्हा वितंड वाद व्हायला सुरुवात होतात. पण दादाजींच्या भक्तीमध्ये आपणही जर असंच वागत असू तर हे चुकीचं आहे. त्या माऊलीला जेव्हा तुमची गरज असते, त्या आईला जेव्हा तुमची गरज असते, तेव्हा दोघही मुलं जर त्या आईसाठी भांडत असतील तर तिने कुठे जायचं, तिने काय करायचं, कसं वागायचं. आणि जसं जसं वय माणसाचं वाढते तशी तशी त्याच्यातली सहनशक्ती कमी होत असते. सगळंच कमी होत असते. सहनशक्ती कमी होते, कानाने ऐकू कमी येते, त्याला भूक लागली तर भुकेवर सुद्धा संयम ठेवू शकत नाही, भुकेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. वयोमानाने सगळ्या गोष्टी घडत असतात. हे आम्ही तरुण वयात असताना आम्हाला कळत नाही, पण आमचंही वय जेव्हा त्या पद्धतीचं होते तेव्हा आम्हाला कळायला लागते. पण तेव्हा कळायला लागल्यानंतर ज्या म्हाताऱ्या माणसाला आम्ही दुखवलेलं असते तो आमच्या आयुष्यातून निघून गेलेला असतो. आई वडील मेल्यानंतर तुम्ही रडू नका, डोळ्यातून एकही अश्रू काढू नका, पण आज आई वडिलांची सेवा करा. ते गेल्यानंतर तुम्ही किती लाख रडले तरी काहीच उपयोग नाहीये. आज असताना त्यांना तुम्ही दुखवता. थोडस त्यांच्याही वयोमानाने त्यांनाही सांभाळावं लागते. म्हातारपण म्हणजे बालपण असतं, त्यांनाही सुचत नाही. दोन्ही मुलांना सांभाळावं, सगळ्यांना सांभाळावं असं तिचं अंतःकरण असते. त्या आईला वाटत असते माझे सगळे मुलं एकसारखे राहावे, सगळ्या मुलांनी आनंदाने राहावं. पण मुलं जसे कमवते होतात तसं त्यांचं प्रेमाचं पातळी बदलत राहते आणि आई वडील एका अडगळीत बसून राहतात. त्यांना आपल्याच घरात वावरताना आईला संकोच असतो. तिथेच मुलीचे आई वडील मुलीला प्रिय असतात, ती सासरी आणून त्यांना ठेवते. तिला असं वाटते की माझ्या आई वडिलांची सेवा मी करावी, माझे आई वडील माझ्याजवळ राहावे, पण तिथे तिला सासू नकोस. म्हणजे आजच्या कलियुगाचं चित्र आहे. स्वतःच्याच मुलाच्या घरात त्या आईला संकोच वाटत असतो, ती अडगळीची वस्तू होऊन जाते. स्वतःच्याच मुलाच्या घरात ती मोकळ्यापणाने राहू शकत नाही, पण मुलीचे आई वडील त्या जावयाच्या घरात मोकळ्यापणाने राहतात. आणि घरोघरीचं वातावरण झालेलं आहे. घरोघरीचं काय सांगायचं आणि किती बोलायचं, शब्दच नाही आपल्याला काही सांगायला की काय बोलायचं आणि कसं बोलायचं. बायकोच्या आई वडिलांवर नवऱ्याने प्रेम केलं पाहिजे, पण नवऱ्याच्या आईवर ना नवऱ्याने प्रेम केलं पाहिजे ना बायकोनी प्रेम केलं पाहिजे. अशी आज आपली संस्कृती झालेली आहे, अशी एवढी नीतिमत्ता आपल्या भारतातली आज ढासळून गेलेली आहे. करावं ना, सासू सासऱ्यांवर तिन्ही पण प्रेम करावं, सासू सासऱ्यांवर त्यांनी पण प्रेम करावं. पण आपल्या आईचा आपल्या जीवनामध्ये हक्क असतो. तिने तुम्हाला वाढवलेलं असते, तिने तुम्हाला सगळं केलेलं असते, तिचं ऋण कधी फेडाल. म्हातारपणी जेव्हा तुम्हाला तिची गरज असते, तिला तुमची गरज असते, तिचं म्हातारपण आपण किती बेसहारा करून टाकतो, किती संकोच वाटतो त्या जीवाला. पण ही वेदना जो जाणू शकेल तोच खरा मुलगा, नाहीतर दादाजींच्या भक्तीचा असून उपयोग काहीच नाहीये. कोण काय करते, कोण कसं म्हणते, कोण कशा पद्धतीने हे जगते हे पाहण्यापेक्षा मी कसं जगायचं आहे दादाजींच्या भक्तीमध्ये, हा विचार करणं जास्त श्रेष्ठ. आम्ही दुसऱ्यांचं अनुकरण करण्यापेक्षा माझ्या शेजारची बाई कशी मोकळ्या मनाने राहते, तिला सासू नाही, तिला कोणी नाही, तिला कोणी नाही, मस्त दोघं नवरा बायको आपल्या मुलांना घेऊन राहतात, मनात आलं तेव्हा हॉटेलमध्ये जातात, मनात आलं तेव्हा बाहेर फिरायला जातात, मनात आलं तेव्हा अमुक करतात. मग मी तसं का वागू नये. ह्या किडा तिच्या डोक्यात वळवळ 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 एवढा करतो. पण मग चांगल्या सत्संगामध्ये सांगितलं असते की आई वडिलांची सेवा करा, प्रेम करा, सगळ्यांची चांगलं वागा. कारण तुम्ही हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. मी आधी सांगितलं की जे कर्तव्य आपल्या वाट्याला आलंय ते आनंदाने करायचं असते, चिडचिड करायचं नसते. स्वयंपाक करायचा, आनंदाने करायचा, त्याने दुसऱ्यांनी आनंद मिळेल, मलाही आनंद मिळेल. आणि आनंदाने एखाद्या कामामध्ये गोडी घेऊन जेव्हा आम्ही एखादं काम करतो ते किती कठीण काम असेल तरी सहजपणाने पार पडते, आम्हाला कळतही नाही ते काम कसं झालं ते.
तर संसारात आल्यानंतर ते काम करायचं आहे ते आनंदाने करा, आणि आनंदाने काम करत असताना प्रेम जे करायचंय ते परमेश्वरावर प्रेम करा. नात्या गोत्याच्या प्रेमामध्ये हेवेदावे निर्माण होत असतात, परमेश्वराच्या प्रेमामध्ये मनाची शुद्धता वाढत असते. प्रेमाचं पात्र बदलत असतो हे मी सांगितलं. पण संसाराच्या प्रेमामधून मीपणा, माझेपणा हे मी सांगत होते की एखाद्या छोट्या वस्तूवर जरी मध्येला वाटलं तर त्याच्यात मीपणा असतो. ती वस्तू मला माझी वाटते, पण या जगामध्ये माझं काहीच नाहीये. माझा आहे तो परमेश्वर. त्या परमेश्वराबद्दल मला वाटतं की परमेश्वर माझा आहे आम्हाला कोणालाच वाटत नाही, म्हणून जीवनामध्ये दुःख आहे. इथे माझं माझं मला असं वाटतं आई माझी, बाप माझा, बायको माझा, मुलगा माझा, सगळं माझं म्हणत असताना जेव्हा आम्ही हा देह त्याग करून आम्हाला जेव्हा जावं लागते ना, तेव्हा बायको सोबत येत, जिला मी आयुष्यभर त्यांच्यासाठी मरमर करतो, ज्यांना मी माझं म्हणतो. तर तुमच्या शरीराला एखादी व्याधी आहे, तुमच्या शरीराला एखादा आजार आहे, तुमच्या शरीराला एखादं दुःख आहे, तर दुःख तुमचे ज्यांना तुम्ही आपलं म्हणता ते बायका मुलं सुद्धा तुमचं दुःख वाटून घेऊ शकत नाही. तरी पण ते मला माझं वाटतात. पण जो परमेश्वर प्रत्येक सुख दुःखामध्ये जीवाला सांभाळतो, तुम्ही त्याच्यावर जर प्रेम केलं तर तुमच्या दुःखाचा बोज, तुमच्या भोगांचा बोज सुद्धा तो स्वतःवर घेतो. आणि हे दादाजींच्या सहवासामध्ये प्रत्यक्ष अनुभवलेलं मी सांगते आहे. इथे कुठल्या पुस्तकातलं वाचवलेलं ज्ञान तुमच्या समोर मी ठेवत नाही. कालच सांगितलं की जसं कर्म करतो तशी आपल्याला पुढची गती तशीच असते. काल मांजरीचं उदाहरण सांगितलं. आज प्रेमाचा विषय आहे म्हणून सांगायचं की परमेश्वरच फक्त माझा. पण परमेश्वर माझा आहे याचा अर्थ बाकीच्या नात्या गोत्यांवर प्रेम करू नये असं नाही. प्रेम करावं, पण ते प्रेम करत असताना त्या प्रेमामध्ये अडकू नये. अडकलं की माझं म्हटलं की ते खरं माझं नसते, मग त्याच्यातून आसक्ती, मोह, द्वेष, ईर्ष्या, मत्सर ह्याच्यातून माणसाचं जीवन नासल्या जाते आणि मग माणसाच्या जीवनातली शांती निघून जाते. पण तेच प्रेम परमेश्वरावर करत असताना परमेश्वराची आज्ञा म्हणून मग या संसारामध्ये मला सगळं कर्तव्य करायचंय, पण हे करताना त्याची आज्ञा म्हणून जर मी केलं तर माझ्याकडून आपोआप परमार्थ घडतो. या प्रेमामध्ये मी अडकत नाही. ही जाणीव ठेवायची की यांच्यावर प्रेम करायचं पण हे माझे नाहीये. जेव्हा मला मृत्यू येईल तेव्हा कुठलंच नातं माझ्यासोबत येणार नाही. ना बायको माझ्यासोबत येईल, ना मुलगा माझ्यासोबत येईल, ना कोणीच माझ्यासोबत येईल. पण त्याच वेळेला जर त्याच जीवनामध्ये मी परमेश्वराची भक्ती केली, परमेश्वराचं वर प्रेम केलं, तर तो परमेश्वर मृत्यूनंतर मग यमाला माझ्याजवळ येऊ देत नाही. परमेश्वर स्वतः येतो त्या जीवाच्या जवळ आणि हात धरून घेऊन जातो की चल, मी तुला मृत्यूच्याही ताब्यात देणार नाही, मी तुला माझ्या जवळ घेऊन जातो. आणि मग जेव्हा परमेश्वर मला घ्यायला येतो तेव्हा मला मृत्यूच्या वेळेला मला भीतीच वाटत नाही. आनंदाने मी जातो त्याच्यासोबत. परमेश्वरावर जर आम्ही खरं निस्सीम प्रेम केलं, त्याच्या आज्ञेप्रमाणे जर आम्ही जीवनामध्ये वागलो, त्याचा सत्संग ऐकलेला आम्ही जर आचरणात आणला, आम्हाला सत्संग गोड खूप वाटतो, पण आचरण मात्र कडू वाटते. तर तो आमच्या दुःखाचा सुद्धा भार स्वतःवर घेतो. म्हणून आपण वाचतो तीर्थप्रसाद मध्ये अभंग आहे, भक्त भोग भारई प्रभू तू शिरावरी घेसी, अनाथ भक्ता सुखी करुणे शांती तया देसी. जेवढेही अभंग दादाजींच्या भक्तीमध्ये तीर्थप्रसाद आहे, भक्ती सिंधू आहे किंवा आताही निघालेले आहेत, हे सगळे अभंग स्वानुभवातून झालेले आहेत. दादाजी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही पाहत होतो, मी स्वतः पाहत होती दादाजींना. पौर्णिमा जवळ आली, आम्हाला असं झालं की दादाजींना भक्तांचे भोग दादाजी आपल्या स्वतःवर घेत होते. एवढं असं टाईट पोट होऊन जातं दादाजींचं. असं पोटाला बोट लावलं तरी ते दबत नव्हतं पोट. कधी कधी अचानक दादाजी झोपायचे. अचानक चांगले बोलतायत, आता तुमच्याशी मी बोलते आहे असं दादाजी बोलत असायचे. आणि अचानक मग एखाद दिवशी दादाजींना थंडी भरून यायची. तुमच्याकडे आता ते पुस्तक दिलेलं आहे, या जानेवारीला आपण काढलेलं आहे, अलौकिक दिव्य अनुभूती. तुम्हाला वाचता येत नसेल खेड्यातल्या लोकांना, पण तुमच्याही गावागावात पुस्तकं आलेले आहेत. घरामध्ये कोणी वाचणार असेल तर वाचा, किंवा सगळे भक्त तुम्ही कधीतरी एखाद दिवशी महिन्यातून एकदा जर कार्यक्रम करत असाल तुमच्या घरी आरतीचा, किंवा नसल करा तरी एखाद वेळ असं घ्या आता की तुम्ही सगळे भक्त एकत्र आपल्या गावातले जमा, त्याच्यातला एक एक अनुभव वाचून दाखवा
ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना लिहिता येत नाही, त्यांनी त्याच्यातून दादाजींचा महिमा कळेल आणि त्यांच्या मनामध्ये भक्तिप्रेम उपजेल. नुसतं पुस्तक घेतलं घरी नेऊन ठेवून देणे काही होणार नाही. स्तोत्र वगैरे तुम्हाला कठीण जाते, पण आता अनुभवाच्या याच्यातून माध्यमातून पुस्तक दिलेलं आहे, त्याच्यातून तुम्हाला कळेल की दादाजींचे कसे अनुभव आहेत. पण त्याचा घेतलं ठेवून दिलं आणि कसं कळेल? मग गावातला कुठल्या तरी एखाद्या भक्तांनी तरी ही जबाबदारी अंगावर जर घेतली की या आपण सगळे 4 भक्त माझ्याकडे अमक्या दिवशी तुम्ही कुठली वेळ तुम्हाला जमते शेतीचे कामं झाल्यावर, मग रात्री आपण थोडा वेळ बसू, रोज नाही, गुरुवारी बसू, रविवारी बसू, कोणत्या एका वारी बसू आणि 1-1, 2-2 अनुभव त्यांनी ज्याला वाचता येतात त्यांनी वाचून दाखवले. तर आपल्या गावातल्या बायका आहेत त्यांना कळत नाही, लहान मुलं असतात त्यांनाही तेवढं समजत नाही. वाचून दाखवलं तर त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळेल, आपल्याला सेवाही घडेल, भक्ती घडेल आणि समोरच्या मनामध्ये भक्तिप्रेमे निर्माण होईल. पण आम्ही असं काही वातावरण निर्मिती करतच नाही, तर जीवनामध्ये आनंद कुठून येईल? आमच्या अजून आरत्या पाठ नाही, आम्हाला पूजा कशी करायची हे माहित नाही. मग आम्ही किती वर्ष झाले आज दादाजींचे फोटो आमच्या घरामध्ये मांडलेले आहेत. नुसतं मांडून ठेवल्याने होत असते का? करावं लागते, तर ते प्रेम मनामध्ये उपजेल, मनामध्ये निर्माण होईल. आम्हाला अजून आरत्या ओवाळता येत नाही, आम्ही अजूनही उलटी आरती ओवाळतो. घरी या म्हणतात ताईला, पूजा कशी करायची माहित नाही, आरती कशी करायची माहित नाही, आरत्या पाठ नाहीत, आरती कशी ओवाळायची हेही माहित नाही. असं दादाजींना नुसतं बसून ठेवून कसं होईल बरं? दादाजींचा फोटो म्हणजे फोटो समजू नका. दादाजी प्रत्यक्ष दादाजींना आमच्या घरात आणणं म्हणजे आनंदाना तो साक्षात परमात्मा आमच्या घरामध्ये आणणं. मग आपल्या घरामध्ये आणल्यानंतर आता तुम्ही मला तुमच्या घरी बोलवलं ताई, तुम्ही आमच्या घरी या, आणि मला खुर्चीत बसून ठेवून दिलं, स्वयंपाक नाही, पाणी नाही, भूक नाही, काही नाही, आता मी येऊन बसून राहील, तुम्ही आपल्या कामात तिकडे राहील, जमेल का? तुम्हाला आम्ही आदिलाबादला बोलवलं, तुम्ही आदिलाबादला या, आणि आल्यानंतर आम्ही तुमच्याकडे लक्षच नाही दिलं. आलेले नुसते बसून राहिले आणि आम्ही बसून राहिलो आमच्या आमच्या कामामध्ये, आमच्या आमच्या घरी आम्ही जेवलो, चहा घेतला आणि सगळं घेतलं, तर कसं जमेल? काय वाटेल तुमच्या मनाला? मग आपण दादाजींना आपल्या घरी घेऊन येतो, फोटो घेतो, स्तोत्र घेतो, सगळं घेतो, आणून घरामध्ये नुसतं त्या एक ओटा करून त्याच्यावर मांडून ठेवून देतो. दादाजींचं जेवण म्हणजे काय आहे? रोज दादाजींची श्रद्धेने पूजा करणं, आरती करणं, त्याच्याकडे लक्ष ठेवणं, त्याच्या जवळ थोडं 5 मिनिटं बसणं, हेच दादाजींचं जेवण आहे. तुमच्या आमच्यासारखं दादाजींना भाकरी, भाजी, पोळी हे लागत नाही. मग आपल्याला त्याच्याबद्दल गोडी पण वाटली पाहिजे, कशी आरती करायची, काय करायची, मग त्या पद्धतीने आपल्याला करताही आलं पाहिजे, तर आमच्या जीवनामध्ये आनंद येईल, दादाजी आमच्यावर प्रसन्न होतील. आम्ही नुसतं आणून ठेवून देतो आणि मग म्हणतात की आम्हाला काही अनुभव येत नाही दादाजींचे. कसे येतील अनुभव नुसतं ठेवून दिल्यावर? तुमच्याकडे तेलासाठी दिवा लावायला तेल नसेल तरी चालेल, नकाला उदबत्ती नसेल तरी चालेल, पण माझ्या मनामध्ये भक्ती प्रेमाचा दिवा जो लावायचा आहे त्याला खर्च काहीच नाहीये. तो भक्ती प्रेमाचा ओलाव्याचा दिवा लावा. भक्तीचा ओलावा असेल तर ते तेल आहे. प्रेमाची वात करा आणि भक्ती, ओलावा आणि प्रेम याची ज्योत आमच्या जीवनामध्ये, श्रद्धेची ज्योत आमच्या जीवनामध्ये तेवली तर बाकी नका उदबत्ती लावू, नका काही लावू, पण दादाजींचं नामस्मरण करा. आरती आम्हाला पाठ आली पाहिजे. नाही म्हणता येत तर आमचा जीव कळवळला पाहिजे की आम्हाला आरती म्हणता येत नाही बाबा. मग तुम्हाला अजून इतके दिवस झाले आरती म्हणता येत नाही, आरती ओवाळता येत नाही, पूजा कशी करायची ही पद्धत माहित नाही, मग दादाजींकडून तुमचं दुःख दूर होईल कसं? आमचं दुःख जर आम्हाला दूर करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला करता आल्या पाहिजे, तर आपल्या जीवनातलं दुःख दादाजी दूर करतातच. करणार नाही असं होतच नाही. आम्ही श्रद्धेने, निष्ठेने आम्ही दादाजींचं सगळं केलं तर आमच्या जीवनामध्ये शांती राहतेच, अशांती राहतच नाही. जर आमच्या जीवनामध्ये दादाजींचं सगळं काही आम्ही करतो पण आमच्या जीवनामध्ये अशांती आहे तर नक्कीच आम्ही कुठेतरी चुकतोय, नक्कीच. दिवा लावल्यानंतर उजेड पडणार नाही असं होणारच नाही, तसं दादाजींची भक्ती केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आनंद येणार नाही असं होतच नाही. पण आचरण ते असावं लागते जे दादाजींना प्रिय आहे. मला माझ्यातले दोष शोधावे लागतील, मला माझ्यातला चुका शोधावे लागतील. दुसऱ्यांचे दोष आम्ही पाहत बसतो आणि म्हणूनच माझे दोष वाढत राहतात आणि माझ्या जीवनामध्ये आनंद मिळत नाही. तर पौर्णिमेला मी स्वतः पाहिलेलं आहे की दादाजी
अमावस्या झाली की दादाजींचं पोट असं फुगायचं किंवा दादाजींना बोलता बोलता एकदम थंडी वाजायची, एकदम कधीतरी ताप यायचा, पांघरून घेऊन दादाजी झोपून राहायचे. कारण दुसऱ्या भक्ताचं दुःख दादाजी स्वतःवर घेत होते. आणि पौर्णिमेला होम झाला की मग दादाजी जसेच्या तसे होत होते आणि त्या दुसरे तिकडे त्या भक्तांना बरं वाटत होतं. ते पोट सुद्धा दादाजींचं नरम होऊन जायचं एकदम. असा सद्गुरू सगळ्या भक्तांचे दुःख, सगळ्या भक्तांचे भोग स्वतःच्या शिरावर आजही घेतात दादाजी. सगुण रूपात असताना घेत होते असं नाही, आजही घेतात दादाजी. जन्म मृत्यूच्या पलीकडे तो सदैव आमच्या जवळ असतोच. पण आम्हाला असं वाटते दादाजी नाहीयेत. तुम्ही नाहीये म्हणता म्हणून तो दिसत नाही, दादाजी आहेतच म्हणून विश्वास ठेवा. तर तुम्हाला त्या पद्धतीने जर तुम्ही वागले, त्या पद्धतीने जर तुम्ही भक्ती केली तर आजही तुमचे दुःख दूर व्हायला काहीच वेळ लागत नाही. पण त्याच्यासाठी मला दादाजी माझे वाटले पाहिजे. मला दादाजी माझा वाटत नाही. दुःख आले तर मला दादाजी माझे वाटतात, बाकी मला माझ्या संसाराचे सगळे नातेगोते माझे वाटतात. या जगामध्ये अडाणश्वरच एक माझा आहे, त्रिभुवनामध्ये अडाणश्वरच माझा आहे. माझं म्हणून दादाजींवर प्रेम तेव्हा तुम्ही करायला लागाल तर आमच्या जीवनामधलं दुःखही दूर होईल, माझ्या जीवनामधला रागद्वेष नष्ट होईल, माझ्या जीवनामधला मत्सर नाहीसा होईल, माझं जीवन शुद्ध होईल, माझं मन शुद्ध होईल. आणि मग अशा आनंद झालेल्या मनामध्ये आनंदच आनंद येईल. जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर मला माझं मन आधी स्वच्छ करावं लागेल. माझ्या मनातली घाण मला आधी काढून टाकावी लागेल. आणि माझ्या मनातली घाण काढून टाकल्यानंतर दादाजींवर प्रेम करत असताना दादाजींना आवडते तसं वागणं मला माझं ठेवावं लागेल. दादाजींना कोणाचा रागद्वेष केलेला आवडत नाही, कोणाची निंदा केलेली आवडत नाही. मग माझ्या घरातल्या घरातच मी जर माझ्या आईला नावं ठेवतो, मी माझ्या भावाला नावं ठेवतो, मी माझ्या बहिणीला नावं ठेवतो, मी माझ्या काकाला नावं ठेवतो, मग अशा घरात दादाजी राहत नाही. मला कोणी दुःख देत असेल तर देऊ द्या, पण मी हा प्रयत्न केला पाहिजे की माझ्याकडून समोरच्या व्यक्तीला दुःख होणार नाही. दादाजींच्या भक्तांचं हे काम आहे. मला एकाने दुःख दिलं तर मी त्याला 10 पट दुःख देईल. त्यांनी मला असं म्हटलं तुम्ही त्याला का तसं म्हणू नये. मग जगामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय राहिला? बाकीच्या लोकांमध्ये आणि दादाजींच्या भक्तांमध्ये फरक राहिला तो काय? त्यांच्यासारखे आम्ही पण. मग आम्हाला लाज वाटली पाहिजे आम्ही स्वतःला दादाजींचे भक्त म्हणून घेतो याची. जग वागते तसं आम्हाला वागायचं नाहीये. तर दादाजींना प्रिय आहे तसं आमचं आचरण ठेवून त्या आचरणाकडे जगाचं लक्ष आकर्षित झालं पाहिजे. जग तुमच्या आचरणामुळे, दादाजींच्या भक्ताच्या शुद्ध वागण्यामुळे जग बदललं पाहिजे. पण आम्ही स्वतःच बदलत नाही, तर जग कसं वागतं तसं आम्ही नाचायला पाहतो. माझ्या शेजारची बाई मोकळ्या मनाने फिरायला जाते, तिला सासूचा धाक नाही, तिला कोणाचा धाक नाही, मी माझ्या सासूची सेवा का करू असं म्हणणार आजचं जग आहे. सुना आहेत. अरे सेवा करण्याचा मौका सुद्धा भाग्याने मिळत असतो. ते भाग्य सगळ्यांना मिळत नाही. आज तुम्हाला सेवा करताना त्रास वाटत असेल, पण तीच सेवा जर तुम्ही आनंदाने करा तर त्या सेवेचं फळ तुम्हाला उद्या जीवनामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. आनंदच जीवनात येईल तुमच्या. आणि हे सुद्धा माझे अनुभवाचे बोल आहेत. उगीच जे म्हणतं ते बोलत नाहीये. जेही बोलते ते स्वानुभवातून बोलते. तुम्ही आज एखाद्याची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, तर त्या सेवेचे फळ ते गेल्यानंतर तुम्हाला मिळत असते. ते आत्म्याचा आशीर्वाद तुम्हाला देऊन जातात. ते त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देत असतो. आणि मग त्या आत्म्याचा प्रकाश तुम्हाला नंतर अनुभवता येत असतो. आत्ता मिळणार नाही. मग ती सेवा आनंदाने करा. चिडचिड करत करू नका. तुम्ही चिडचिड करत सवय केली तर समोरच्या माणसाला असं वाटतं मी मेलो तर बरं होऊन जाईल. म्हणजे एक प्रकारे त्या व्यक्तीला तुम्ही आत्महत्येला प्रवृत्त करत असता. कोणालाही मारू नये, कोणाचाही खून करू नये. एखाद्याने प्रत्यक्ष एखाद्याच्या पोटामध्ये चुरा खूप असला तर आम्हाला वाटते अरे त्याच्यातून खून झाला, आम्हाला वाटते आम्ही काय चांगले. पण तुम्ही तुमच्या आचरणाने, तुम्ही तुमच्या वागण्याने समोरच्या व्यक्तीला जीवन नकोसं करून टाकत असतात. तो सुद्धा तुम्ही त्याचा केलेला खूनच असतो. एक वेळ असं पोटात चाकू खूप असलेला तरी त्याचा गुन्हा माफ होऊनही जाईल. पण मानसिक आपण एखाद्याचा छळ करतो,
त्याला जीवन जगणं न कसं करतो, वास्तविक जास्तीत जास्त म्हाताऱ्या माणसाला. तुम्हाला त्याच्या मनाची कल्पना नसते, तुम्हाला त्याच्या मनाची अवस्था तुम्ही समजू शकत नाही की काय अवस्था असते त्या माणसाची, जेव्हा घरामध्ये मुलगा आणि सून या पद्धतीने वागतात. एक प्रकारे त्या म्हाताऱ्या माणसाला त्याला यायचं तेव्हा मरण येणारच आहे. परमेश्वराने जेवढे श्वास दिले तेवढे श्वास त्याला मरावं वाटलं तरी जगावंच लागणार आहे. तुम्हाला काय मलाही काय. किती वैताग आला की नको वाटत असेल जीवन, तरी सुद्धा त्याच्या हातात आहे आमचा जन्म मृत्यू. मरावं वाटलं तरी मरू शकत नाही. आणि घरामध्ये आम्हाला जगू देत नाही त्या म्हातारा जीवाला प्रेमाने. कोणी आहे ते दिवस 4 दिवस त्याला आनंदाने जगू देत नाही. मग चिडचिड करत आदळआपट करत त्या माणसाच्या समोर ताट आपटणं, त्या माणसावर सदैव तू आमच्यावर भार आहे या पद्धतीचं त्याला जाणीव होऊ देणं, हे सुद्धा त्या जीवाला आत्महत्येला प्रेरित करण्यासारखंच असते. त्या माणसाचं मानसिक खूप थकून जातो तो माणूस. त्याला असं वाटते काय करावं, संकोच वाटतो त्याला घरामध्ये स्वतःच्याच. त्याला असं वाटते मला मरण यावं आणि मी मागितल्याने मरण आलं असतं तर किती बरं झालं असतं, पण ते तसं येत नाही. आणि अशा प्रकारे आमच्या घरामध्ये आम्ही त्या माणसाला जिवंत वेदना देत असतो, यातना देत असतो, त्याला जिवंत मारतच असतो. आणि हे पाप कुठे फेडाल? दादाजींच्या भक्तांनी तरी कमीत कमी असं वागू नये. सासू सासऱ्यांची प्रेमाने सेवा करावी, आई वडिलांची प्रेमाने सेवा करावी, त्यांचं म्हातारपणताना सुसह्य करावं, हीच दादाजींची भक्ती आहे. त्यांचं आजचं जीवन जर तुम्ही त्यांना सुसह्य केलं तर उद्याच्या जीवनामध्ये तुमचं म्हातारपण सुद्धा तेवढंच चांगलं जाईल. तुम्हाला दादाजी सांभाळतील. सगळं जग जसं वागते तसंच आम्ही पण वागतो. मग दादाजींचे भक्त म्हणून घ्यायची आम्हाला लाज वाटली पाहिजे. पण आमच्या चुका आम्ही लक्षातच घेत नाही. आणि चुका करणारा करतही असेल, पण त्या चुकांची उजळणी करण्यापेक्षा त्यांनी केलेल्या चुकांची जर आम्ही उजळणी केली तर माझ्याकडून कळत न कळत माझ्या मनामध्ये ते बिंबते आणि त्याच चुका माझ्याकडून होत राहतात. चांगलं आचरण, चांगले सदाचार आमच्या जीवनामध्ये उतरत नाही. पण शेजारची जर मोकळी वागते तर मी का वागू नये? माझी जाऊन स्वयंपाक करत नाही, माझी जाऊ तर मी का करू स्वयंपाक? हे असे हेवे दावे करण्यापेक्षा दादाजींच्या भक्तीमध्ये काही असेही उदाहरणं आहेत की एकत्र आनंदाने सगळे सेवा करणारी घर आहेत, आनंदाने सगळे आपल्या सासू सासऱ्यांना सांभाळणारेही आहेत. त्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं. पण आम्ही चांगले उदाहरण डोळ्यासमोर कधीच ठेवत नाही आणि चुकीचं आम्ही नेहमी डोळ्यासमोर ठेवतो, तसं आचरण ठेवतो आणि तरी म्हणतो आम्ही दादाजींचे भक्त. मूळ उद्देश काय होता माझा सांगण्याचा की जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर आमच्या जीवनामध्ये आमच्या मनामध्ये आम्हाला आनंदी वातावरण ठेवा. ज्याचं स्वागत करायचं असेल, एखाद्या आता आज बारसं होतं, पाळणा बांधा, मग बारशाची तयारी केली म्हणून बारसं झालं. आता एका ठिकाणी लग्न असेल तर लग्नाची तयारी करावी लागेल, तर तिथे लग्नच घडेल, तिथे सत्संग नाही होणार. एखाद्याचा मृत्यू झाला तर मृत्यूची तयारी करावी लागेल, तेव्हा मग ते मृत्यूच्या प्रमाणे त्याच पद्धतीचं वातावरण राहील. एखाद्या दारुड्याला बोलवायचंय, दारुड्या लोक आहेत सगळ्यांना आमच्या घरामध्ये आम्हाला पार्टी करायची, आमचा नवरा म्हणतो आपल्याकडे आज पार्टी आहे, अमुक अमुक जेवण तयार ठेव. मग तिथे दारूच्या बाटल्या राहतील, मग तशी निर्मिती होईल, तिथे पावित्र्य राहणार नाही. ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीची वातावरण आमच्या घराचं. आमच्या घरामध्ये जर आम्हाला आनंदाला आमंत्रण द्यायचंय, आमच्या जीवनामध्ये आनंदाला आमंत्रण द्यायचं आहे, तर माझ्या मनामध्ये माझ्या घरामध्ये त्या आनंदाला आणण्यासाठी त्या पद्धतीची वातावरण निर्मिती करावी लागेल. माझ्या घरामध्ये मला तशी सज्जता करावी लागेल, तशी तयारी करावी लागेल. माझ्या घरामध्ये मला आनंदच ठेवावा लागेल, तर आनंद माझ्या घरामध्ये येईल. आनंदाला घरामध्ये बोलवता आणि दुःखी चेहऱ्याने राहता, तो आनंद म्हणेल बरं यांना दुःख झालंय मी निघून जातो. मग आनंद आला नाही आमच्या घरामध्ये, आम्ही रडत बसतो. छान दादाजींची भक्ती आनंदाने करायची, आनंदाने पूजा करायची, आनंदाने स्तोत्र वाचायचं, आनंदाने घरामध्ये एकंदरच वातावरण निर्मिती ठेवायची. संसार आहे, सुख दुःख येत असते, थोडं बहुत मनाविरुद्ध कधी वागणी असते, एकमेकाचे स्वभाव एखाद्या वेळ पटतही नाही. पण नाही पटत तर नाही पटत, ज्या गोष्टीमुळे वाद होतात, जी गोष्ट आम्हाला एखाद्याची पटत नाही ती गोष्ट सोडून द्यायची, ज्या गोष्टी पटतात त्याच्यावर आपण बोलायचं.
त्याच्यावर आनंदाने राहायचं. असं आनंदाने आमच्या घरामध्ये जर आम्ही वातावरण ठेवलं, आनंदाने हसत खेळत राहिलं, तरच जो परिपूर्ण आनंद स्वरूपच आहे असा ज्ञानेश्वर आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो आणि दसपट आनंद आमच्या जीवनामध्ये येतो. इकडे तर दादाजींची पूजा करायची, तिकडे मनामध्ये हेवे दावे राग द्वेष मला करावं लागते म्हणून आदळआपट करायची. मग एक प्रकारे दुःखालाच आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये दुःखीच वातावरण आम्ही निर्माण करत असतो. दादाजी आमच्या जीवनामध्ये येतील कसे, आनंदी होतील कसे, हे सगळं सांगण्याच्या पाठीमागची भूमिका हेच होती की दादाजी आमचं दुःख दूर करतात, दादाजी आमच्या जीवनातले भोगही दूर करतात. पण दादाजींवर दृढ निष्ठा ठेवून सत्संग ऐकताना आम्ही आचरणातही तो सत्संग आणला पाहिजे. दादाजींचा फोटो म्हणून घरात मांडून ठेवतो. आज जसं इथे ताईच्या समोर तुम्ही शांतपणाने बसले आहेत, तसं दादाजी आमच्या घरामध्ये आहेतच हा दृढ विश्वास ठेवा. आणि म्हणजे मग घरात वातावरण चांगलं राहील. आम्हाला भीती वाटली पाहिजे दादाजी नाराज होतील याची. घरामध्ये आम्ही भांडतो, घरामध्ये आम्ही हेवेदावे करतो, घरामध्ये मोठ्या माणसांचा आम्ही अपमान करतो, वाद घालतो. तुम्हाला काय वाटतं हे सगळं दादाजी पाहत नाही? दादाजींचा फोटोच आहे नुसता, दादाजींचा फोटो नाहीये. दादाजी तिथे प्रत्यक्ष आहेत आणि तुमच्यावर मग पाहतात आणि मग दादाजी तुमच्यावर नाराज होतात. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये मग तुमच्या संसारातले कामं पूर्ण व्यवस्थित होत नाही. म्हणून सांगण्याची भूमिका हीच आहे की दादाजींचा सत्संग आचरणात आणा. जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल तर आपण स्वतः आनंदाचा, आपण लग्नाला जाताना कसं छानपैकी कपडे घालतो, लग्नाला जाताना फाटके तुटके कपडे घालून जातो का आपण? मग तसंच आमच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे, तर आमच्या मनाला आम्ही आनंदाचंच वस्त्र दिलं पाहिजे. दुःखामध्ये सुद्धा आनंद मानायला शिकलं पाहिजे. जे आम्हाला जे कर्म करायचं आहे जीवनामध्ये, ते कर्म आनंदाने करायचं आहे. आमच्या वाट्याला आलेले जेही कर्म आहे, जीही शिक्षा आहे, ती शिक्षा भोगत असताना आनंदाचा साथ सोडता कामा नये. मग त्याच्यामध्ये मुलाबाळांचं करावं लागते कर्तव्य जे आहे आमचं, ते कर्तव्य आनंदाने करा. आई वडिलांची सेवा करायची, आनंदाने करा. कर्तव्य जेही आहे मुलाबाळांचं, समाजाचं जेही काही कर्तव्य मला जीवनाला आल्यानंतर करायचं आहे ते आनंदाने करा. चिडचिड करत, संताप करत केलं तर त्याच्यातून त्रास आम्हालाही होतो, दुसऱ्यांनाही होतो आणि याच्यातून मनाची अवस्था खराब होऊन जाते. आनंद जीवनामध्ये मग येता येत नाही. म्हणून कर्तव्य जे करायचं आहे ते आनंदाने करा, प्रेमाने करा. घरातल्या म्हातारा माणसाला दुःख होणार नाही, त्याच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत, त्याला त्याचं जीवन जगणं असह्य होऊन जाईल अशा पद्धतीचं आचरण ठेवू नका. कारण ती सुद्धा त्या माणसाला आपण म्हाताऱ्या जीवाची केलेली आत्महत्याच असते. किंवा एखाद्या पांगळा जीव असतो, एखादा आजारी जीव असतो, त्याच्यासमोर आणून आम्ही आदळलं हे एकदाच असं करू नये. त्याने आमची शिक्षा वाढेल, आमची शिक्षा कमी होणार नाही. शिक्षा आमच्या जीवनातली आम्हाला कमी करायची असेल तर आमचं आचरण दादाजींच्या भक्तीमध्ये ज्या पद्धतीने सांगितल्या जाते त्या पद्धतीने प्रामाणिकपणाने वागण्याचा आम्ही प्रयत्न केला तर आमची शिक्षा कमी होईल, जीवनातलं दुःख कमी होईल, जीवनातला मनस्ताप कमी होईल आणि आज ने उद्या नक्कीच दादाजी आमच्या जीवनामध्ये आम्हाला आनंद आणि शांती याचं वरदान आम्हाला दादाजी देतीलच. ते दिलेलंच आहे, पण आम्ही त्याला आमच्या कर्माने घालवतो आहे. म्हणून कर्म चांगलं करा. तीच दादाजींची भक्ती आहे, तीच दादाजींची सेवा आहे आणि तीच आमची दादाजींवर जर आम्हाला आमचं प्रेम किंवा श्रद्धा आम्हाला जर अर्पण करायची असेल तर या पद्धतीने अर्पण करा, या पद्धतीने जीवन जगा. आज दादाजींच्या भक्तीमध्येही आहे, पण आपण घराघरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण आहेत, वाद आहेत, वितंडवाद आहेत. आनंद म्हणून कुठे दिसतच नाही. संसारामध्ये असतील वाद असतात पण त्याला थोडक्यामध्ये निपटवून टाका, त्याला वाढवू नका. त्याला द्वेषाचं किंवा शत्रुत्वाचं स्वरूप त्या नात्याला देऊ नका. आम्ही आमच्यामध्ये शत्रुत्वाचं नातं निर्माण करतो, त्याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे? प्रेमाचं नातं कसं जतन करता येईल, प्रेमाचं नातं कसं सांभाळता येईल याच्याकडे लक्ष द्या. आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं असेल तर आम्हाला दादाजींवर निस्सीम प्रेम करावं लागेल. दादाजींच्यावर निस्सीम प्रेम जो करतो तो दादाजींना प्रिय असं आचरण ठेवतो.
म्हणूनच दादाजींना प्रिय असं आचरण ठेवून जीवनामधल्या चुका सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तर त्या चुका सुधारल्या तरच आमच्या जीवनामध्ये दादाजींची कृपा आम्हाला प्राप्त होईल. अन्यथा नुसतं रोज किती नियमित आरती केली, नियमित स्तोत्र वाचलं, पण आमचं आचरण ज्याने त्याने आपलं आचरण सुधारायचं, जर हे आचरण सुधारण्याकडे जर आम्ही लक्ष दिलं नाही तर दादाजींची कृपा आम्हाला कधीच प्राप्त होणार नाही. आणि जसं आलं जग, जसं जगतंय तसंच आमचं जगणं होईल. जसं आलं तसं जाणं. रडत रडत आलं, रडत रडत जायचं, पुन्हा तेच कर्म, त्याच वासना, तोच द्वेष, तेच राग सोबत घेऊन जन्माला येऊन जन्मजन्मांतरी हेच वैरभाव जपत राहायचं. मग काय साधलं आम्ही दादाजींच्या भक्तीमध्ये? काहीच नाही. दादाजींच्या भक्तीमध्ये साधायचं आहे, ते साधता यावं म्हणून सत्संग आहे. तुम्हाला पटत नाही, तुम्ही तसे वागत नाही, मला खूपदा वैताग येतो की सत्संग सांगणं नको, कोणाच्याकडे जाणं नको, पण तरी सुद्धा अंतःकरण कळवळते की नको, जाऊ दे, कसंही दादाजींचं नाव घेताय ना तुम्ही, तर थोडं एकदा सांगूनच देते. म्हणून पुन्हा 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 सांगत राहते. पण घेणाऱ्यांना मात्र त्याची किंमत नसते आणि घेणारे पुन्हा चुका करतच राहतात. आणि मग चुकाची शिक्षा भोगायला लागली की मग रडतडत येतात, आम्ही काय करायचं. मग चुका केल्यानंतर शिक्षा भोगावीच लागणार आहे. चुकाही करायच्या आणि शिक्षाही भोगावी लागणार नाही असं होणार नाही. चूक केली की शिक्षा भोगावीच लागेल. मग चुका होणारच नाही याची काळजी घेणं हे आमचं काम आहे. त्या पद्धतीने दादाजींच्या भक्तीमध्ये आचरण ठेवा. एकमेकावर प्रेम करा. भक्तांनी एकमेकावर प्रेम करायचंय. घरामध्ये सुद्धा आम्ही राग द्वेष फुलणार नाही. घरामध्ये आई वडिलांची सेवा करा. घरामध्ये मोठे जे असतील, दीन दुःखी असतील, कोणी आणखी लुळे पांगळे असतील, त्यांचीही सेवा करा. कमरलीला एक भक्त आहेत, कमरलीचे भक्त, आता औरंगाबादला राहतात. त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांच्या घरी त्या मुलाचे, आनंद नावाचा त्यांचा मुलगा आहे, त्या मुलाचे आई वडील आणि त्या मुलाची आजी सुद्धा आज पांगळी झालेली आहे. त्या आजीचा पाय मोडलेला आहे. ती आजी पलंगावरच असते. त्या मुलाच्या आईचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. पण धन्य आहे त्या मुलाची आणि त्या मुलाच्या बायकोची. त्या मुलांनी आणि त्या मुलाच्या बायकोनी आजही त्या बाईला पलंगावर उठून हागणं मुठण्यापासून करावं लागते. त्या म्हाताऱ्या जीवाचा 80-85 वर्षाचं वय आहे त्या बाईचं आज. पण काहीही किरकिर न करता, तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर त्या औरंगाबादला जाऊन पहा, सेवा काय असते ती. आम्ही एका सासूची सेवा करणं होत नाही, आम्ही त्याच्यासाठी किरकिर करतो. त्यालाही दुसरा भाऊ आहे, पण ना त्याची बायको म्हणत मी का करू, ना तो म्हणत मी का करू, ते दुसरे का करत नाही, आम्हीच का करू, असं किरकिर नाहीये. याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात सेवा, याला म्हणतात दादाजींच्या भक्तीमधलं आचरण. अजिबात किरकिर न करता त्या म्हाताऱ्या बाईला रोज उठवावं लागतंय, संडासला न्यावं लागतंय, जेवू घालावं लागतंय, सगळं काही करावं लागतंय. पण ती सून आनंदाने व्यवस्थित करते आणि घरामध्ये कुठल्याही कामाला धुणं भांड्याला बाई नाहीये. ती मुलगी स्वतः करते, धुणं भांडे करून त्या म्हाताऱ्या माईची सगळी सेवा करते, आंघोळ घालून देण्यापासून तसं, आणि आनंदाने करते. बरं पाहायचं असेल तर जाऊन पहा तुम्ही औरंगाबादला. त्या म्हाताऱ्या बाजीत झोपलेल्या बाईची सेवा करते, दोन्ही वेळ व्यवस्थित खाणं पिणं आहे ती, आणि स्वतःच्या सासू सासऱ्यांचीही सेवा करते. काय म्हणायचं तिला. तिने कधी किरकिर केली नाही की या दोघींच्यामुळे मला बाहेर जाता येत नाही, माहेरी जाता येत नाही. माहेरी जात नाही ती, माहेरी सुद्धा जायला तिला मिळत नाही. आत्ता लग्न झालेलं आहे 2 वर्ष. आदिलाबादला मागच्याही वर्षी सप्तामध्ये त्या लंगड्या म्हातारीला घेऊन आले होते, तिथे तिची सेवा करतात ते. असं आचरण, असे उदाहरण आमच्या डोक्यामध्ये बसत नाही, हे आम्ही लक्षात घेत नाही. चांगल्या गोष्टीला मनावर ठसत नाही, पण ती का बरं सेवा करत नाही, मग मीच का करू, ती कशी मोकळी हिंडते, मी का नको हिंडू, असे विचार आमच्या मनात पटकन ठसतात. पण चांगले विचार रुजत नाही आणि आचरणात उतरत नाही. सासूचं हार्टचं ऑपरेशन झालं, अजूनही त्या सासूची
ती सासू झोपून होती, सासूचंही केलं, सासऱ्याचंही करते, येणाऱ्या जाणाऱ्यांचंही करते आणि त्या झोपलेल्या सासूचं सुद्धा करते. त्यांची परिस्थिती एवढी गरिबीची होती, पण होता 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 या सेवेमुळे आज त्यांची परिस्थिती पुन्हा किती मार्गी लागली आहे, चांगली सुधारायला लागली. आणि जे करते ते आनंदाने करते, प्रेमाने करते. असे भक्त दादाजींना आवडतात. आणि आम्ही काय करतो, आम्ही जगाकडे पाहतो, असे वागणाऱ्या भक्तांकडे आम्ही पाहत नाही. जरा अशांकडे दृष्टी ठेवा आणि आचरण सुधारण्याचा प्रयत्न करा. तीच दादाजींची भक्ती आहे. अशाच ठिकाणी अडाणेश्वर आनंदाने राहतो. आम्ही नुसतं सगळं काही ऐकतो पण आचरणात उतरत नाही. आम्हाला तर सगळं वेगळं कधी हो. आज आई वडिलांचे आम्ही हिस्से करतो. एकाला म्हणतो बाप तुझ्याकडे राहील आणि आई तुझ्याकडे राहील, ही गत आहे आज. आज हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ आहे, पण आज आम्ही परकीयांचं आम्ही आचरण करायला लागलोय. दुसरे वागतात, दुसऱ्या देशात मध्ये आमची संस्कृती चालली, त्यांचं आचरण आमच्यामध्ये यायला लागलंय. बाप 6 महिने इकडे राहील आणि आई 6 महिने तिकडे राहील. आई बापाच्या म्हातारपणी वाटण्या करतो आम्ही. एवढ्या आम्ही खालच्या पातळीला गेलेलो आणि म्हणतो आम्हाला शांती नाही. कुठून शांती मिळेल? पिक्चर मध्ये डायलॉग खूप असतात, तुझ्याजवळ पैसा पण माझ्याजवळ आई आहे. पण प्रत्यक्ष जेव्हा जीवनामध्ये आई आपल्या वाट्याला येते तेव्हा आम्ही किरकिर करतो. आम्हाला आई नको असते, आम्हाला बाप नको असतो, सेवा करणं नको असते. त्या जर आईने लहानपणी तुम्हाला असं फेकून दिलं स्वतःच्या सुखासाठी, माझंही तरुण वय आहे, मी माझ्या नवऱ्यासोबत फिरेल, या पोट्ट्यांमुळे मला फिरता येत नाही, असं म्हणून जर त्या आईने तुम्हाला असं टाकून दिलं, नवऱ्यासोबत घेऊन फिरायला चालली गेली, तर तुमचं बालपण काय असेल? पण आई बाप मुलांसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करतात. तेच मुलं आई बाप म्हातारे झाले तर आई बापांमुळे आम्हाला बंधनं येतात, आम्हाला फिरता येत नाही, कुठे जाता येत नाही म्हणून किरकिर करतात. किती विरोधाभास आहे. हे सगळं चित्र बदललं पाहिजे. आणि अशा आई वडिला, अशा मुलांना प्रेरणा द्यायला आमच्या सरकारने, आमच्या समाजसेवकांनी वृद्धाश्रम काढले. टाकून द्या तिच्या आई बापाला नेऊन आणि तुम्ही राहा मोकळे. त्यापेक्षा आपल्या संतांनी, आपल्या इथे स्वतःला संत समजतात, प्रवचन करतात, त्यांनी जर त्या अधिकाराने त्या मुलाचे कान पिळले असते की चल हे आई बापाला सांभाळावं लागेल, वृद्धाश्रमात कसा ठेवतो ते वृद्धाश्रम निघालेच नसते. चुकीचं सगळं कर्म होत चाललेलं आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये सुद्धा टाकून देतो पण पैशाने काही आई वडिलांना मुलाचं प्रेम मिळत नाही. असे वृद्धाश्रमही मी खूप पाहिले आहेत. पण आई वडील कोपऱ्यामध्ये रडून म्हणतात आम्हाला घरामध्ये एक कोपरा द्या पण आम्हाला आमच्या मुलाजवळ राहू द्या. किती अंतःकरण दुखत असते त्यांचं. म्हणा आता आई बापांनी पण असंच लहानपणी आपली मौज मजा करायला मुलांना जन्म तर दिला आणि त्यांच्यासाठी असं बालकाश्रम काढून त्याच्यामध्ये मोठे मुले झाल्यावर आम्ही घेऊन जाऊ, तुम्ही सांभाळा, पैसा देतो, सगळं देतो, असं केलं तर. म्हणून दादाजींच्या भक्तीमध्ये राहून आपल्या कर्तव्याला चुकू नका. आनंदाने आपलं जीवन घडवायचं आहे. जीवनामध्ये सुख दुःख हे येतच असते पण त्याच्यावर सुद्धा सद्गुरूच्या भक्तीने आम्ही आनंद निर्मिती करायची असते. आणि याच्यासाठी दादाजींची भक्ती आहे की सुख दुःखामध्ये सुद्धा आनंदाने कसं राहायला शिकायचं ही दादाजींची भक्ती आम्हाला शिकवते. मनाला सावरायला शिका, मनाला भटकू देऊ नका, त्या मनाला आवरा. आमचं मन दादाजींच्या भक्तीमध्ये आम्ही भक्ती तर करतोय, मनाला इकडे तिकडे नको त्या विचाराकडे भटकू देतोय. मनाला आवरण्यासाठी दादाजींची भक्ती आहे, मनाला योग्य संस्कार देण्यासाठी दादाजींची भक्ती आहे. ते सोडतो, बाकी सगळं करतो आम्ही. मग काय अर्थ आहे? पूजा केली, पोथी केली पण मनावर संस्कार केले नाही, मनाला आवरलंच नाही, उपयोग काय आहे? म्हणून आजचं सांगणं याच्यासाठी आहे की मनाला आवरा, मनाला सावरा, हीच दादाजींची भक्ती आहे. आणि जन्माला आल्यानंतर कर्तव्य करायचंच आहे पण ते कर्तव्य जे आहे ते आनंदाने करा. चिडचिड चिडचिड करत करू नका. आणि कर्तव्य करत असताना, कर्म करत असताना भक्तीकडे लक्ष ठेवा. दादाजींचं नामस्मरण करत करत जर आम्ही कर्म केलं तर संसार करतच आम्हाला परमार्थही साध्य होईल.
पण याच्यासाठी आधी मन सुधारलं पाहिजे. ज्याने त्यांनी आपल्या मनाला सुधारण्याचा प्रयत्न करा आणि मनाला सुधरून मग जीवनामध्ये खरी भक्ती तुम्हाला तेव्हाच साधेल, तोपर्यंत भक्ती साधू शकत नाही. म्हणा श्री सद्गुरु अडाणेश्वर की